वारी म्हणजे भक्तीचा महासागर। या भक्ती रसाच्या वारीमध्ये भक्तांची पावले ठेक्यावर चालू लागतात, ती मंगल निनादात वाजणाऱ्या नगारखान्याच्या चौघड्यांमुळे। तुकाराम महाराजांच्या पालखीच्या पुढे पांडे कुटुंबियांचा चौघडा अनेक वर्षांपासून सलग वाजवला जातो। वारीमध्येच नाही तर देहूतल्या मंदिरात सुद्धा ही परंपरा त्यांनी जीवापाड जपली। बैलगाडीत बसवलेला चौघडा आणि नगारखान्याचं 10 जणांचं पथक पंढरपूरमध्ये भक्तीचा ठेका धरत वारीसोबत आता चाललंय। दरम्यान याच संदर्भात चौघडा वाजवणाऱ्या बाळू पांडे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे यांनी। वारीच्या सोहळ्यामध्ये एक महत्त्वाचं स्थान असतं, ते म्हणजे या नगारखान्याला। वारीच्या पुढे चालणारा हा नगारखाना याला विशेष मान्यता दिलेली आहे। खरं तर त्याचा मान सुद्धा आहे। ज्या मार्गावरनी ही वारी जाती त्या वारीच्या पुढे हा नगारखाना आपलं मंगल वाद्य वाजवत पुढे चालत असतो। नेमका याचा इतिहास काय आहे आणि याचा मान यावर्षी कुणाला मिळाला आहे? आपल्या सोबत पांडे कुटुंब आहे। गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्याकडे हा नगारखान्याचा मान आहे आणि पालख्यांच्या पुढे हे नगारखाना चालत असतो। माऊली, आपल्याकडे काय मान आहे आणि या नगारखान्याचं काय महत्व आहे? नगारा तुकाराम महाराजांना आहे ना, पिढ्यान चौघडा तुकाराम महाराजांना पिढ्यान आम्ही नगार वाजवतो पालखीच्या समोर। जो होतो पंढरपूर, आमचा तुकाराम महाराजांना पिढ्यान नगाराचा मान आहे। आम्हाला पांडे कुटुंबाला नगाराचा मान आहे। मंदिरामध्ये पण तुम्हाला म्हणजे पिढ्यान आमच्या मंदिरात चौघडा 7 वाजता वाजवतो, सव्वा 6:30 बंद होतो आरती टायमाला। पण हे पालखींच्या पुढे चालण्यासाठी म्हणजे काय त्याची परंपरा? याचं कसं आहे, पालखी दिंड्या मागे थांबलेल्या असतात, काही दिंड्या पुढे असतात, नगाऱ्यामुळे त्या दिंड्या उठत असतात। आम्ही वाजवला चौघडा, सगळ्या दिंड्यांना आम्ही उठत असतो पुढे। म्हणजे अनेक वर्षांची आपले पिढ्यान आमची नगाऱ्याची मान आहे आम्हाला तुकाराम महाराजांचा। त्या काळामध्ये आम्हाला तुकाराम महाराजांनी आम्हाला त्या काळामध्ये जमीन दिलेली आहे संस्थांनी आम्हाला। पिढ्यान आम्हाला तुकाराम महाराज पांडे कुटुंबाला आम्हाला पिढ्यान मान आहे। मंगल वाद्य म्हणून पण याकडे बघितलं जातं एखाद्या चांगल्या। आता हे कसं माहिती का, हे नगारा कसा आहे, तुकाराम महाराजांचा नगारा म्हणून माणसं कशी चांगल्या मनाने पाहतात, दर्शन घेतात, पाया पडतात। काही माणसाची इच्छा असेल तर दिंडी टाकतात, नाही इच्छा तर पाया पडून पुढे जातात। पण आता तुमची नवीन पिढी याच्यामध्ये आली आहे। आता नवीन पिढी आमची बरीच आता पोर आहे, सगळी नवीन आहे, वयस्कर लोक सगळी शांत आहे, घरामध्ये बसल्यात। काही दिवसांनी सगळी नवीन पिढी येण्यात त्याला काही एवढी माहिती नाही। सगळ्या लोकांनी आपली माहिती द्यावं। सगळे संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे अध्यक्ष आपले जालंधर महाराज, त्यांनी आम्हाला व्यवस्थित सांगितलं तर लोक शिकल। आता हे वाजवत तुम्ही पंढरपूर परत इथून शेवट पोहोचतो पंढरपूर, परतीला परत देऊगावमध्ये पालखी सोहळ्याचे मान घ्यायचा। तुकाराम महाराजांचा पेटा नारळ मग संपली, तेवढी सेवा संपली आमची। तुम्ही पाहताय, खरं तर ह्या वारी सोहळ्यामध्ये हा जो नगरखाना आहे त्याला असं महत्व असतं आणि त्याला मंगल वाद्य म्हणून या ठिकाणी त्याला मान्यता दिलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सागर पाटील सह निलेश खरमरे, जी मीडिया, पुणे।